नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एनडीटीव्ही मध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. श्री शरद पवार यांचं घराणं हे पुरोगामी आणि बऱ्याच वेळेला ते नास्तिक म्हणून महाराष्ट्रात प्रचलित आहे. कारण विरोधकांनी सातत्यानं शरद पवारांना कुठल्या गोष्टीवरून कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. त्यातल्या अनेक गोष्टीपैकी एक गोष्ट होती की तुम्ही कधी पंढरपूरला गेलात, तुम्ही कधी कुठल्या देवदर्शनाला गेलात, तुम्ही कधी नवस सायास केलेत. आणि मग दुसरा मुद्दा होता तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भातला होता. तोच नियम अजित पवार यांना पण लागू होतो. अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये 1991 साली जेव्हा राजीव गांधी यांची दुर्दैवी हत्या झाली त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये लोकसभेच्या माध्यमातून राज्यात सक्रिय झाले. म्हणजे पृथ्वीराज चव्हाण आणि अजित पवार हे एकाच वेळेला महाराष्ट्राच्या राजकारणात आलेले दोन महत्वाचे नेते. अजित पवार सुद्धा कालपर्यंत म्हणजे ते महाविकास आघाडीच्या सत्तेमध्ये उपमुख्यमंत्री होते तेव्हापर्यंत त्यांची अशी देव धर्म वगैरे मानणारा नेता अशी तर काही प्रतिमा नव्हती. म्हणजे अत्यंत प्रोफेशनल, चांगल्या पद्धतीनं व्यवसाय करणारा, चांगल्या पद्धतीनं प्रशासनाची नाडी ओळखणारा असा नेता की ज्याला आपल्या फक्त कामामध्ये रस आहे. पण आता आपण हे काय बघतोय की अजित पवार हे देव आणि धार्मिक नेते झालेले. नरेंद्र अरोडा ज्यांना अजित पवार यांच्या पक्षाच्या वतीनं त्यांच्या इमेजचं मेकओव्हरचं काम दिलंय ते मला बारामतीमध्ये भेटले होते. मी सुनील तटकरे यांची मुलाखत करून खाली आलो आणि खाली येत असताना त्याच्या 2 दिवस आधीच बातम्या आल्या होत्या की अशी एक एजन्सी दिल्लीत ते हायर केली आहे की ज्या एजन्सीच्या माध्यमातून अजित पवार यांचं मेकओव्हर आहे. कारण ही निवडणूक अजित पवार यांच्यासाठी डू ऑर डाय आहे, आता नाही तर पुन्हा कधीच नाही. आणि हे लक्षात आल्यामुळं आणि लोकसभेला झालेलं डिबॅकल बघता आता अजित पवार यांना त्यांच्या स्वतःच्या प्रतिमेच्या मेकओव्हरची जास्त गरज होती. म्हणजे अजित पवार हे फार उत्तम प्रशासक आहेत पण ते उत्तम संघटक नाहीत. अजित पवार हे खूप चांगले प्रोफेशनल व्यवसाय करणारे नेते आहेत पण त्यांना जनमानसाची काळजी किती असते ते अगदी नको त्या पद्धतीची वक्तव्य अधूनमधून करत असतात वगैरे. अशा वेळेला अजित पवार यांचं हे जे मेकओव्हर आहे त्या मेकओव्हरमध्ये आपण गुलाबी त्यांचा जो कोट आहे, गुलाबी रंग, गुलाबी पोस्ट, गुलाबी गाड्या वगैरे याची चर्चा केली. पण अजित पवार यांचं हे देव आणि धार्मिक असणं हे आजच सकाळी ते माहेश्वरीच्या मंदिरामध्ये गेले होते पुण्यात आणि तिथल्या अस्वच्छतेबद्दल ते बोलले. पण अरे हे किती अस्वच्छता आहे. त्याच्या आधी ते दगडूशेठ गणपतीला गेले होते, सारसबागेमध्ये गेले होते, काळाराम मंदिरातनं त्यांची ही जनसंवाद यात्रा सुरू झाली. मग पुढे ते शिर्डीला गेले आणि ते आवर्जून जात आहेत. आणि आतल्या गोटातली माझ्याकडे तर माहिती अशी आहे, ते कन्फर्म नसल्यामुळे त्याची बातमी नाही केलेली आम्ही, पण अजित पवार यांच्या कुठल्या तरी कार्यालयामध्ये एक शास्त्री बुवा बसलेले आहेत आणि ते शास्त्री बुवा अजित पवार यांना मुहूर्त काढून देतात आणि त्याप्रमाणे त्यांचा सगळा दिवसभराचा कार्यक्रम होतो असं म्हणतात. त्याच्यामध्ये त्यांच्या चिरंजीवाची सुद्धा खूप महत्वाची भूमिका आहे. आता हे जर असेल तर श्रद्धा आणि अंधश्रद्धेच्या पुढं अजित पवार यांच्या प्रतिमेच्या मेकओव्हरची जी गोष्ट आहे ना ती अधिकपणे मला दिसते आहे. आणि त्याच्यामध्येच त्यांचं श्रद्धाळू असणं, त्यांचं धार्मिक असणं. बघा, अल्पसंख्याकासाठीची जी महामंडळं किंवा सारथी बार्टी सारखी संस्था त्यांना स्थापन करायची होती त्याच्या 2 दिवस आधी बातम्या आल्या की महाराष्ट्रामध्ये अल्पसंख्याक महामंडळ होणार नाही कारण त्याच्यासाठी सत्ताधारी इतर 2 घटक पक्ष अनुकूल नाहीयेत. पण बरोबर मंत्रिमंडळामध्ये ती गोष्ट आली आणि अल्पसंख्याकांसाठी म्हणजे मुस्लिमांसाठीचं महामंडळ आलं. त्याच्या आधी बारामतीमधनंच आरक्षणाची मुस्लिमांची मागणी येते कशी. सो त्यांचं जे होलसम पॅकेज आहे की ज्या पॅकेजमध्ये त्यांच्या सगळ्या प्रतिमा बदलाची सगळी गोष्ट असणार आहे. काल राष्ट्रवादी काँग्रेसनं, अजित पवार गटानं या देशामध्ये स्वातंत्र्य दिन तर साजरा केलाच पण त्याबरोबर संविधान वाचन केलं. संविधान वाचन यासाठी की आपल्या पक्षाला त्यांना पूर्ण खात्री झालेली आहे की आपला जो पारंपरिक मतदार आहे तो आपल्यापासून दूर गेलाय आणि तो परत आणण्यासाठी देव धार्मिक असणं जसं गरजेचं आहे तसंच संविधान वाचणं गरजेचं आहे, तसंच अल्पसंख्याकांसाठीची महामंडळ स्थापन करणं गरजेचं आहे. आणि म्हणून अजित पवार यांच्या पूर्ण राजकीय कारकिर्दीतला, कारण 1991 सालचा मी संदर्भ यासाठीच वापरला की त्या गोष्टीला आता 30-35 वर्ष झालेली आहेत. त्याच्यानंतर हा जो मेकओव्हर आहे तो मेकओव्हर अत्यंत व्यवस्थितपणे टप्प्याटप्प्याने सुरू आहे. कालचं खरं तर माध्यमाला त्यांचं जे दिलेलं वक्तव्य होतं, मला नाही वाटत की अजित पवारांना त्या वक्तव्याची चर्चा होणं अपेक्षित होतं की मी माझ्याऐवजी जे निवडणूक लढेल. आय डोंट थिंक सो की तो त्यांचा सांगण्याचा मुद्दा होता. पण हे जे निगेटिव्ह नेरेटिव्ह अजित पवार यांच्याबद्दल सातत्यानं चालत राहत आहे, कधी कधी नकारात्मक प्रसिद्धी ही सुद्धा प्रसिद्धीच असते. गेल्या 15 दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये एकच नेता चर्चेत आहे आणि तो अजित पवार आहे. आणखीन एक आतल्या गोटातली गोष्ट आहे, 17 तारखेला बालेवाडीमध्ये पुण्यात 15,000 लाभार्थ्यांना बोलवून त्यांच्या खात्यावरती लाडकी बहीणचे पैसे जाणार होते.
त्याच्या 2 दिवस आधी सगळ्यांच्या बँक अकाउंटवरती पैसे कसे गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता ज्या सिंहगड रोडच्या उड्डाणपुलाचं उद्घाटन होणार होतं आणि 10 वाजता सारसबागेतनं दुसरा टप्पा जनसंवाद यात्रेचा सुरू होणार होता, त्याच्या आदल्या दिवशी संध्याकाळी 8 वाजता बातम्या कशा यायला लागल्या की हे पैसे लाडकी बहीणच्या अकाउंटवरती गेलेत. पहिली प्रतिक्रिया कोणाची आली तर ऑब्व्हियसली अजित पवार यांची आली, कारण दुसऱ्या दिवशी माध्यमांनी त्यांना विचारलं, मग त्यांनी सांगितलं की 35 लाख लाडक्या बहिणीच्या खात्यावरती पैसे गेलेले आहेत, आणखी 1.5 कोटीला जाणार आहेत. सो तो अंतर्गत संघर्ष पण ह्या मेक ओव्हरमध्ये त्यांना करायचा आहे, ते करतायत. कारण याची पूर्ण त्यांना खात्री झालेली आहे की आपला जो घसरलेला मताचा टक्का आहे तो मिळवायचा असेल, तो होलसम ट्रान्सफॉर्म इमेज बरोबरच मी अर्थमंत्री आहे आणि माझ्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेला लाभ होतो आहे त्यांना दाखवायचं, आणि त्यासाठी ते सगळी प्रयत्नांची पराकाष्ठा करतायत. मुख्यमंत्र्यांना सुद्धा याची जाणीव आहे. म्हणून मुख्यमंत्र्यांनी सुद्धा काल साधारणतः 3-3:30च्या दरम्यान, हे मंत्रालयातून मला मिळालेली माहिती, सगळ्या जिल्ह्यातल्या लाडक्या बहिणींना एकत्रित बोलवलं आणि ते व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून त्यांच्याशी संवाद साधणार होते. 3-3.5 तासाचा डिले झाल्या, बऱ्याच लाडक्या बहिणी आपल्या घरी निघून गेल्या. आता मी टॅगलाईन बघत होतो की खात्रीशीर माहेर आणि दर महिन्याला लाडक्या बहिणीला मिळणारी ही जी काही 1,500ची भेट आहे त्याच्याबद्दलची एक नवीन टॅगलाईन त्यांनी लॉन्च केली, त्याच्यावरती अजित पवार यांचा फोटो आहे. सो हा अंतर्गत मेकओव्हर बरोबरचा जो संघर्ष आहे ना, तो भविष्यात वाढू पण शकतो. तो अंतर्गत संघर्ष यासाठी आहे की अजित पवारांची जी डू अँड डाय सिच्युएशन आहे त्याच्यामध्ये त्यांना मंदिरात पण जायचं आहे आणि त्यांना हे पण सांगायचं की माझ्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेचं उत्थान सुरू आहे. आता पुन्हा एकदा या सगळ्या प्रोसेसमध्ये कोण नेता चर्चेत नसेल गेल्या 15 दिवसामध्ये, तर ते श्री देवेंद्र फडणवीस आहेत. माझ्याकडे तर अजित पवार, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या दरम्यानचा जो संघर्ष आहे त्याचे बरेच कांगोरे आहेत, ते हातात पण आहेत. आणि ते अशा पद्धतीनं आहेत की देवेंद्र फडणवीस यांना कदाचित त्याची जाणीव झालेली आहे की जी नवी सत्ता स्पर्धा महायुती अंतर्गत आणि राष्ट्रवादी काँग्रेस लेड शरद पवार गटाच्या महाविकास आघाडी अंतर्गत सुरू आहे, त्याचा बॅटल लाईन ड्रॉन झालेलं आहे. आज महाविकास आघाडीची पहिली एकत्रित अशी सभा मुंबईत सुरू आहे. 20 तारखेला कोल्हापूरमध्ये महायुतीची एकत्रित सभा असणार आहे. सो एक बॅटल लाईन एकदा ड्रॉन झाल्यानंतर या सगळ्या खेळातल्या सेंटर स्टेजमध्ये असणं अपेक्षित होतं देवेंद्र फडणवीस, पण ते इतक्या नकारात्मक पद्धतीनं महाराष्ट्रात चर्चेत आहेत, चर्चेत आणले गेलेत. आणि ते चर्चेत आणले गेले ते फक्त महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच नाही, त्याच्यामध्ये महायुतीचे सुद्धा घटक पक्ष याच्यामध्ये पुढाकार घेताना दिसत आहेत. आणि बहुधा याची जाणीव देवेंद्र फडणवीस यांना झालेली आहे की आपल्याच सहकारी घटक पक्षापैकी कोणीतरी हे जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहे की जी वेगवेगळी आंदोलनं महाराष्ट्रात सुरू आहे त्याच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधामध्ये जेवढी मोर्चे बांधणी करता येईल तेवढी मोर्चे बांधणी करायची. आणि म्हणून प्रश्न हाच आहे की देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीचं चाललंय काय. गेल्या 15 दिवसामध्ये एकीकडे अजित पवार हे मेक ओव्हर, ट्रान्सफॉर्मेशन, सगळ्या योजनेचा अर्थमंत्री म्हणून होत असलेला राजकीय लाभ घेण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करतायत. दुसरीकडे एकनाथ शिंदे याची जाणीव आहे म्हणून ते अजित पवारांना काउंटर करतात. ते काही म्हणू देत माध्यमांना की आमच्यात स्पर्धा नाही, अजित पवार हे काही म्हणू देत, पण त्यांच्यावर दिसेल अशी व्हिजिबल स्पर्धा आहे. आता कोणी म्हटलं की रवी राणा यांनी जे वक्तव्य केलेलं होतं त्याला काउंटर करण्यासाठी लगेचच 2 दिवस आधी पैसे आले, मला नाही वाटत. कारण त्यानंतर अजित पवार यांनी ज्या पद्धतीचं वक्तव्य काल हडपसरमध्ये त्यांच्या शेवटच्या भाषणामध्ये केलं, कोण मायकाला आलं वगैरे त्यांच्या स्टाईलनी, तर ते दिसतं आहे की ते वक्तव्य पुरेशी होती. पैसे अकाउंटवरती आले, त्यातनं निगेटिव्ह जी नकारात्मकता तयार झाली होती, जे विरोधी पक्ष त्याचा बेनिफिट घेत होते, म्हणून जरी ते असलं तरी प्रत्यक्षामध्ये अजित पवार यांच्या दुसऱ्या टप्प्याच्या जनसंवाद यात्रेच्या आदल्या दिवशी ते पैसे आले. अर्थमंत्री ते आहेत. आणि ह्या सगळ्या खेळामध्ये कमी पडत असेल तर ती भारतीय जनता पार्टी कमी पडते आहे. आता त्यांनी विभागनिहाय मेळावे घेतले, मराठवाड्यातल्या आमदारांचे जे विभागनिहाय मेळावे घेतले, त्या मेळाव्यामध्ये मराठवाड्यातल्या आमदारांनी भारतीय जनता पार्टीच्या देवेंद्र फडणवीस यांना जे फीडबॅक दिले ते फीडबॅक हे पक्षाच्या एकूणच पक्षाच्या येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं फार काही पॉझिटिव्ह संकेत देणारे नाहीयेत. म्हणूनच देवेंद्र फडणवीस यांनी त्या बैठकीमध्ये काही वक्तव्य केलीत असं म्हणतात. ती वक्तव्य भारतीय जनता पार्टी पुन्हा सत्तेवरती यावी अशा दृष्टीनं आहे, पण ती वक्तव्य असंही सिग्नल करतात की महायुतीतले काही घटक पक्ष आपल्या विरोधात आहेत का, अशा पद्धतीची भावना, अशा पद्धतीचं चित्र देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीच्या नेत्यामध्ये सुद्धा हळूहळू तयार झालेलं आहे. बरेचसे तपशील आपल्याला उलगडून दाखवायचे. तो मूळ मुद्दा हा की ही जी इमेज मेकिंग आहे ना अजित पवारांची आजपर्यंतची, ते एक असा कठोर, कठीण, मायाळू नसलेला, स्वतःच्या कुटुंबाच्या पुढचा विचार न करणारा नेता, ती बदलून आता प्रेमळ, गुलाबी रंग प्रेमाचा, गुलाबाचं फुलच येतो ना आपण, गुलाबी रंगाचे
जे दृश्य स्वरूपातले, कारण हे बघा, ज्याला वर्तमानपत्र कळतं त्याला झेड अँगल कळतो. म्हणजे वर्तमानपत्रामध्ये डाव्या बाजूकडनं वाचायला सुरुवात होते आणि झेड अँगलच्या उजव्या बाजूला येते. टेलिव्हिजनमध्ये तुमचे जे कॅची आय बॉल्स असतात ते रंग पकडत असतात. सबकॉन्शियस माइंडमध्ये बऱ्याच गोष्टी घडत असतात. तेलंगणाची निवडणूक मी अत्यंत जवळून कव्हर केलेली आहे विधानसभेची, आणि त्या निवडणुकीमध्ये पण जे तत्कालीन मुख्यमंत्री होते टी चंद्रशेखर राव, ज्यांनी आपल्या पक्षाचं नाव बदलून ते राष्ट्रीय पातळीवरती नेलं, तर त्याच्यामध्ये त्यांनी गुलाबी रंग घेतलेला होता. आता मला माहित नाही की नरेश अरोडा यांचीच टीम होती का, कारण मग तिथे जे काही पानिपत, खरं तर तो शब्द नाही वापरायचा मला, पण ज्या पद्धतीनं टी चंद्रशेखर राव यांचं अक्षरशः निवडणुकीत धुळदाण उडाली, तो अनुभव बघता ती पुन्हा गुलाबी रंगाची खेळी महाराष्ट्रात करण्याचं धारिष्ट दाखवलं. पण हे रंग, त्या रंगामागं सबकॉन्शियस माइंडवरती मतदारावरती पडत असलेला प्रभाव तो अधिकाधिक वापरून घ्यायचा आहे. आणि म्हणून मी म्हणतोय की महाराष्ट्रामध्ये गेल्या 15 दिवसामध्ये एकच राजकीय नेता चर्चेत आहे, आयदर नकारात्मक पातळीवरती आहे किंवा पॉझिटिव्ह पातळीवरती आहे, अजित पवार आहे. अजित पवारांनी आपली एक चूक झाली बघा, पुन्हा तेच आहे की ते काय म्हणाले की मी माझ्या बायकोला निवडणुकीमध्ये उभा करायला नको होतं, कारण पवार कुटुंब म्हणून जे काही पवार कुटुंबाची प्रतिमा होती त्याला कुठेतरी छेद दिला. म्हणजे कौटुंबिक मनुष्य जो स्वतःच्या स्वार्थाच्या पुढे कुणाचा विचार करत नाही, तोही प्रतिमा बदलाचा एक भाग. आणि म्हणून ह्या सगळ्या वक्तव्याचा एकच तुम्हाला लसावी काढायचा झाला तर तो हा आहे की डू ऑर डाय सारख्या सिच्युएशनमध्ये सगळ्या पद्धतीचे प्रयोग अजित पवार करतायत. मग कोणी म्हणतं ते कथितपणे शास्त्रींचा आधार घेऊन मुहूर्त काढणं असेल किंवा आपल्या ह्या सगळ्या गाड्यांना गुलाबी रंग देणं असेल. महाराष्ट्राची आगामी विधानसभा निवडणूक अतिशय रंजक होणार आहे. त्यातले प्रत्येक छोटे मोठे पदर तुम्हाला मला समजून घ्यावे लागतील. इतकं सोपं नाहीये. आणि ते समजून घेत असताना काही तुमच्या सूचना असू शकतात ना, कल्पनाही तुम्हाला काही सुचतील. जसं आम्ही महाराष्ट्र जातीवंत महाराष्ट्र नावाची सिरीज सुरू केली, त्याच्या पहिल्या भागाला फार उत्तम प्रतिसाद मिळाला की धनगर समाज हा किती मतदारसंघामध्ये उमेदवाराला पाडू शकतो किंवा आपल्या उमेदवाराला विजयी करू शकतो. आज आम्ही माळी समाजाचं असं चित्र महाराष्ट्रामध्ये मांडण्याचा प्रयत्न करतोय. सो अशा जर तुमच्या काही कल्पना असतील तर तुम्ही त्या जरूर आम्हाला कळवा. मी आणि एनडीटीव्ही सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहोत. आम्ही फेसबुकला आहोत, इन्स्टाला आहोत, ट्विटरवरती आहोत. तर आम्हाला फॉलो करायला लागा आणि तुमच्या महत्वाच्या सूचना करायला विसरू नका. थांबूया.